हॅलो एव्हरीवन, मी डॉक्टर शीतल, होमिओपॅथिक फिजिशियन अँड न्यूट्रिशनिस्ट. तर आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितले की डायबिटीस म्हणजे काय, डायबिटीसचे टाईप्स कुठले आहे, लक्षणे कुठले आहेत आणि याच्यामुळे होणारे कॉम्प्लिकेशन्स कुठले. तर आज आपण एक कॉमन मिथ या विषयावर बोलणार आहोत की गोड खाल्ल्यामुळे डायबिटीस होतो का. हा खूप कॉमनली विचारला जाणारा प्रश्न आहे. तर याचे सरळ उत्तर आहे की नाही, फक्त गोड खाल्ल्यामुळे डायबिटीस होत नाही, पण जास्त प्रमाणात सतत गोड खात राहिल्याने याची डायबिटीज होण्याची शक्यता जास्त वाढते. तर डायबिटीस म्हणजे काय आहे की शरीरामध्ये इन्सुलिन कमी पडते किंवा इन्सुलिनचा नीट वापर होत नाही, त्यामुळे रक्तातील साखर ही वाढते. याचे दोन प्रकार असतात, टाईप 1 डायबिटीस, टाईप 2 डायबिटीस. तर टाईप 1मध्ये पॅनक्रियास काय करतो, इन्सुलिन तयार करत नाही. हा एक ऑटोइम्यून प्रकारचा डायबिटीस असतो. आणि एक असतो टाईप 2, ज्यामध्ये इन्सुलिन तयार होते पण शरीर त्याला योग्य प्रतिसाद देत नाही किंवा त्या इन्सुलिनचा योग्य तो वापर होत नाही, त्यामुळे इन्सुलिन रेजिस्टन्स तयार होते. गोड खाल्ल्याचा परिणाम हा आपल्या शरीरावर कसा होतो, जास्त साखर, गोड मिठाई, सॉफ्ट ड्रिंक्स याने घेतल्यामुळे काय होतं की वजन वाढते, पोटाची चरबी वाढते, इन्सुलिन रेजिस्टन्स वाढतो, रक्तामध्ये ट्रायग्लिसराईडचे प्रमाण वाढते. हे सगळे मिळून टाईप 2 डायबिटीस होण्याची जास्त शक्यता असते. म्हणजेच गोड खाल्ल्याने डायरेक्ट डायबिटीस होत नाही, पण सतत जास्त गोड खाल्ल्यामुळे लठ्ठपणा वाढणार, सोबत जर लॅक ऑफ एक्सरसाइज म्हणजे व्यायाम नसणार, प्लस फॅमिली हिस्ट्री असणार, अनुवंशिकता असणार, तर मधुमेह होण्याची जास्त शक्यता असते. हा धोका जास्त कोणाला संभवू शकतो, जर तुम्हाला फॅमिली हिस्ट्री असेल डायबिटीजची, परत ओबेसिटी लठ्ठपणा असेल, लॅक ऑफ एक्सरसाइज असेल, जास्त प्रमाणात ताण तणाव स्ट्रेस ह्या गोष्टी असतील, PCOD काही हॉर्मोनल डिसीज असतील आणि रक्तामध्ये ट्रायग्लिसराईडचे प्रमाण वाढलेले असेल, तर यामुळे जास्त धोका संभवतो. किती प्रमाणात गोड खाल्ले तर चालेल, पूर्ण बंद करणे आवश्यक नाही, पण मॉडरेट प्रमाणात गोड खाणे हे चालू शकते. रिफाईंड शुगर जे आपण खातोय त्याऐवजी जर आपण नॅचरल फ्रूट्स घेतले, डेट्स घेतले, फ्रूट्स घेतले, परत आपण नियमित व्यायाम केला, तर या डायबिटीसचा धोका ऑलरेडी हा कमी असतो. यासाठी आपण योग्य ती लाईफस्टाईल फॉलो करणे खूप गरजेचे असते. म्हणून डायरेक्ट गोड खाल्ल्याने डायबिटीस होत नाही. थँक्यू सो मच.